राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर। महाराष्ट्रातल्या 6 जागांचा समावेश। 15 राज्यांमधल्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान। देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातून 3.25 लाख कोटींचे करार। 7 कंपन्यांशी केलेल्या करारातून 60,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार। उद्धव ठाकरे युतीबाबत कुणाला घाबरतात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। वंचित ठाकरे गट युतीबाबत प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकरांचा बोचरा सवाल। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मुदतवाढ। निर्णय घेण्यासाठी नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत। सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र म्हणजे सरसकट आरक्षण। जरांगेंचा दावा। सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडा। टीकाकारांना प्रत्युत्तर। मनोज जरांगे रायगडकडे रवाना। उद्या शिवरायांच्या समाधीचं घेणार दर्शन, तर पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा। मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई महानगरपालिकेनं कसली कंबर। पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 6 दिवसांमध्ये 72% सर्वेक्षण पूर्ण। 28 लाख घरांचं सर्वेक्षण। तीन फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा। ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार। छगन भुजबळ यांची घोषणा। सगळे सोयरे यांच्या संदर्भातली अधिसूचना रद्द करण्याची भुजबळांची मागणी चूक। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवड यांची भुजबळांशी असहमती। येत्या आठवड्यामध्ये देशामध्ये सीएए लागू होणार। केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दावा। पश्चिम बंगालमध्ये शंतनू ठाकूर यांचं जाहीर सभेत वक्तव्य। ललित पाटील प्रकरणी ससून रुग्णालयाचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न। अटकेच्या अनुमतीचा निर्णय प्रलंबित। फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव पाडले बंद। दरामध्ये घसरण होत असल्यानं शेतकरी संघटना आक्रमक। कांद्यावरच्या निर्यात बंदी तात्काळ हटवण्याची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद। भारत मंडपममध्ये परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन। दिल्लीतील विजय चौकामध्ये आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये बीटिंग द रिट्रीट सोहळा। पहिल्यांदा शंखनादानं होणार कार्यक्रमाची सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।